ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। सौराष्ट्रेक्षोभनाथांच श्रीशल्यमल्लिकार्जुनम उज्जन्यामहाकाल हे नका थोडं मोठं करा। जन्यामहाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरम शेतुबंधेतु रामेशं नागेशं दारुकावणे वारणशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गुरुक्लेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगायनि ओम नमो नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुण इंद्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवेरवेदे काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावक्ति तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुराकुरगणा देवाय तस्मै नमः। ओम कालपर्यंत आपण 12व्या अध्यायाचं निरूपण पाहिलेलं आहे। आता आज आपल्याला 13व्या अध्यायाचं निरूपण पाहायचं आहे। 13व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासूनच वेदांतशास्त्राचं वर्णन आता चालू होईल। वेदांतशास्त्र म्हणजे काय, शरीर काय, आत्मा काय याचं वर्णन या अध्यायामध्ये आहे। ते थोडंसं वेगळ्या प्रकारे शरीराला क्षेत्र म्हणून आणि जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणून। तर ते आता काय कशा पद्धतीनं ते आपल्याला पाहायचं आहे। तर पहिल्या श्लोकामध्येच अर्जुन प्रश्न करत आहेत भगवान श्रीकृष्णाला। त्यांचा प्रश्न पाहू, मग त्यांचं भगवंतांचं उत्तर चालू होतं। प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव। श्री भगवान म्हणतात की हे अर्जुना, हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात। आता या पहिल्या श्लोकामध्ये जे आहे क्षेत्रज्ञाचं जे वर्णन आहे ते वर्णन होऊ लागलेले। आता भगवान श्रीकृष्णांना जे आहे अर्जुन पहिल्यांदा प्रश्न केले होते की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, म्हणजे क्षेत्र कशाला म्हणायचं आणि क्षेत्रज्ञ कशाला म्हणायचं। क्षेत्र म्हणजे शरीर, हे जे आपलं शरीर आपण ज्याला आपलं शरीर म्हणतो त्याला काय म्हणतात क्षेत्र, आणि याला जाणणारं म्हणजे या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे। थोडंसं आवाज कमी आहे बघ, 3 नंबरचं बटन आहे। तर शरीर म्हणजे क्षेत्र आणि ह्या शरीराला जाणणारा जो क्षेत्रज्ञ जीवात्मा जो आहे त्याला काय म्हणायचं क्षेत्रज्ञ। आता यानंतर पुढचा प्रश्न जो आहे त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे क्षेत्रज्ञाचं स्वरूप जे आहे ते भगवान श्रीकृष्ण आता पुढे सांगतील। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्युभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः श्रीकृष्ण इति तद्विदः। अर्जुनाचा प्रश्न होता क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ काय। त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले आहेत क्षेत्र म्हणजे हे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा। मग जीवात्मा हे कसे आहे ते आणखी एकदा सांगतील। हे अर्जुना तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज।
आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकाराखेत प्रकृती व पुरुष यांना जी तत्वता जाणणे आहे तेच ज्ञान होय असं माझं मत आहे. क्षेत्र म्हणजे एक शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. त्यालाच दुसऱ्या पद्धतीनं काय आहे, क्षेत्र म्हणजेच प्रकृती, म्हणजे शरीर म्हणजे प्रकृती, आणि क्षेत्रज्ञ जीवात्मा म्हणजेच त्याला पुरुष असं म्हटलेलं आहे. हे जे जाणणं आहे त्यालाच तत्त्वज्ञान असं म्हणतात. तत्त्वज्ञान म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर हे जाणणं, क्षेत्रज्ञाचं ज्ञान जाणणं किंवा प्रकृती पुरुषाचं विवेक जाणणं याला काय म्हणतात, तत्त्वज्ञान किंवा ज्ञान असं म्हणतात. आता या ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते भगवान श्रीकृष्ण पुन्हा सांगतात. क्षेत्रज्ञं चापि मां त्या वायरमध्ये हे होतं बहुतेक. विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यद्ज्ञानं मतं मम. ते जे क्षेत्र आहे आणि जसे आहे तसेच ज्या विकाराने युक्त आहे आणि ज्या कारणापासून ते झालेले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐकून घे. आता भगवान श्रीकृष्ण सांगू लागले क्षेत्राचं स्वरूप आणि क्षेत्रज्ञाचं स्वरूप हे दोन्हीचं पण जे स्वरूप आहे ते माझ्याकडून तू पहिल्यांदा समजून घे. म्हणजे क्षेत्र किती तत्वापासून बनलेलं आहे आणि क्षेत्रज्ञ हे जे आहे ते कसं आहे ते माझ्याकडून जाणून घे. मग हे याच्यापूर्वी पण कोणी सांगितलेलं आहे का, तर त्याबद्दल भगवान सांगू लागले. हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषीने पुष्कळ प्रकारांनी सांगितलेले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही ते विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदानेही ते सांगितले. यापूर्वी जे आहे अनेक ऋषीमुनींनी ह्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वेदामध्ये पण याचं ज्ञान आलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मसूत्र ज्याला आपण उत्तरमीमांसा म्हणतो किंवा ज्याला वेदांतशास्त्र म्हणतो, जे की वेदव्याख्यानाने सांगितलेलं आहे, त्या ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा या क्षेत्र व क्षेत्रज्ञाचं जे आहे स्वरूप सांगितलेलं आहे. तर आता क्षेत्राच्या स्वरूपाविषयी आपण कथन पाहू. म्हणजे क्षेत्र कशाला म्हणतात, हे शरीर जे आहे ते शरीर किती तत्वापासून बनलेलं आहे त्याच्याबद्दल आता भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये सांगत आहेत. बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. हे जे क्षेत्र आहे ते 5 महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच 10 इंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियाचे 5 विषय अशा या पूर्ण 16 तत्वापासून हे क्षेत्र किंवा शरीर बनलेलं आहे. कधी 16 होतं, कधी 15 तत्व असं त्याचं वर्णन आहे. तर आता 5 महाभूते म्हणजे कोणते आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याच्यानंतर 6वा आहे अहंकार, 7वा बुद्धी, 8वं मूळ प्रकृती. त्याच्यानंतर 10 इंद्रिये. 10 इंद्रिये म्हणजे पंचज्ञानेंद्रिये 5 आणि पंचकर्मेंद्रिये 5. 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये कोणते आहेत, 2 डोळे, काहीतरी हे काय चार्जिंग कंप्लीट पिणच झालं का परत 5 ज्ञानेंद्रिय. कृष्णाला येतं पा, कृष्णाला आवाज द्यावा. कृष्णा, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 1 मन आणि 5 इंद्रियाचे 5 विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशा या तत्वापासून हे शरीर बनलेलं आहे. आता शरीर बनलेलं आहे ते हे पूर्ण 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 महाभूते म्हणजे 15 तत्व झाले. त्याच्यानंतर 5 विषय कोणकोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रियापासून ह्या 5 विषयाचा ते भोग घेतात. कोण,
हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. आणि त्याच्यामुळून आनंदी होणं किंवा दुःखी होणं हे कोण होतं, तर अहंकाराद्वारे अंतःकरण मन बुद्धी हे सुख दुःखी होतं. म्हणून त्याच्यामध्ये अहंकार आणि बुद्धी पण आहे. आणि त्याच्यानंतर हे अहंकार जे आहे हे कशापासून उत्पत्ती झालेली आहे, मूळ प्रकृतीपासून. मूळ प्रकृती म्हणजे कशापासून बनलेली आहे, तर त्रिगुणापासून, म्हणजे सत्व रज आणि तम या 3 गुणापासून ही पृथ्वी बनलेली आहे, हे मूळ प्रकृती बनलेली आहे. तर हे पूर्ण स्वरूप जे आहे हे क्षेत्राचं म्हणजे शरीराचं स्वरूप आहे. म्हणजे आपण शरीर ज्याला ज्याला म्हणतो आपण हे शरीर माझं आहे माझं आहे, तर शरीर हे आपलं माझं नाही आहे, तर हे शरीर कोणाचं आहे, पंचमहाभूताचं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता याच्या पुढे जे आहेत भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेत, इच्छा द्वेष सुख दुःख खंगात चेतना धृती यत क्षेत्रम खमाशेन ख विकार मुदारुतम. म्हणजे काय, इच्छा द्वेष सुख दुःख स्थूल देहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकाराखाईत हे क्षेत्र थोडक्यात सांगितले आहे. आता याच्यापासून जे आहे ह्या पंचमहाभूताच्या शरीरापासून आणि ह्या पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियापासून जे वेगवेगळे भाव निर्माण होतात, म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा आहेत, द्वेषभावना आहेत, सुख आहे, दुःख आहे, त्याच्यानंतर हे स्थूल देहाचा पिंड आहे, चेतना आणि धृती, हे सर्वच जे आहेत. चार्जिंग हे झाले का, बरं. तर हे सर्व जे आहे हे कशाचं आहे, हे विकार आहेत. कुणाचे विकार आहेत, ह्या स्थूल देहाचे विकार आहेत. म्हणजे हे शरीर आहे आणि शरीराचे अनेक विकार आहेत. तर त्या विकाराबद्दल आणि शरीराबद्दल याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आता जे ज्ञानी महापुरुष किंवा जे भक्त आहेत त्यांच्यासाठीचं त्यांच्या याच्यामध्ये काही लक्षणं आहेत. ज्यांना ह्या शरीराचं ज्ञान करून घ्यायचं आहे, भगवंत तत्वाचं ज्ञान करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काही तत्त्व सांगितलेले आहेत. म्हणजे ते तत्त्व आपल्यामध्ये आपण बांधलो तर मग हे ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. ते तत्त्व कोणकोणते आहेत किंवा ते गुण कोणते आहेत, अमानित्वम अदंभयत्वम अहिंसा शांती आर्जवमच आचार्योमापासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. म्हणजे काय, मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन वाणी इत्यादी बाबतीत खेळपणा, श्रद्धा भक्ती गुरूंची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतकरणाची स्थिरता, मन आणि इंद्रियासह शरीराचा निग्रह, हे असे गुण आपल्या ठिकाणी बांधले तर आपण हे भगवंत तत्वाचं ज्ञान करून घेऊ शकतो किंवा हे तत्वज्ञान ग्रहण करू शकतो. या तत्वज्ञान ग्रहण करण्याची ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी हे गुण आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये बांधणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला गुण कोणता आहे, मोठेपणाचा अभिमान नसणं. म्हणजे आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अहमपणा नसणं, हे सर्वात महत्त्वाचं पहिला गुण आहे. त्याच्यामध्ये ढोंग न करणं, म्हणजे जे मूढपणा आहे, जे की वेगवेगळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे ढोंग करतात. मी अशा प्रकारचा मनुष्य आहे, मी इतका चांगला आहे, मी एवढा मोठा आहे, अशा प्रकारचं जे ढोंग आहे ते करायचं नाही. त्याच्यानंतर कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारचं त्रास न देणं, हे आणखी एक लक्षण आहे. त्याच्यानंतर कुणाकडून काही जर चूक झाली असेल तर त्यांना क्षमा करायचं, हे गुण अशा त्या भक्तांच्या अंगी राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मन वाणी याच्यामध्ये खरंपणा, म्हणजे जसं आपल्याला बुद्धीनं कळालेलं आहे त्याच प्रकारे आपल्या मन वाणीनं ते शुद्ध आणि चांगल्या शब्दामध्ये सांगणं, म्हणजे मन आणि वाणीमध्ये खरंपणा. त्याच्यानंतर आहे श्रद्धा भक्ती गुरूंची सेवा, आणि ह्या शतशास्त्र जे आहेत भगवद्गीतेसारखं ग्रंथ षटशास्त्र याच्यामध्ये जे आहे याची सेवा करणं आणि याच्यामध्ये श्रद्धा ठेवणं, असं जे आहे असं पण गुण आपल्या शरीरामध्ये राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे अंतर्बाह्य शुद्धी. अंतर्बाह्य शुद्धी म्हणजे काय, बाह्य शरीराची शुद्धी आणि आपल्या अंतकरणामध्ये मनामध्ये बुद्धी आणि अहंकार पण नसणं, याला जे आहे ते अंतर्बाह्य शुद्धी असं म्हणतात. त्याच्यानंतर अंतकरणाची स्थिरता. आपलं अंतकरण जे आहे भगवंत तत्व ज्ञान ग्रहण करण्याकरिता अंतकरण हे स्थिर राहणं गरजेचं आहे, म्हणून त्याला स्थिर ठेवावं लागतं. त्याच्यानंतर आहे मन आणि शरीराचं निग्रह करणं, म्हणजे शरीर आणि मनावरती सर्व प्रकारे आपण त्याच्या इंद्रियावरती निग्रह करणं, हे पण गुण राहणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर आणखी काही गुण सांगितलेले आहेत भगवंतांनी. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार यवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे. इह लोक म्हणजे कोणतं? या पृथ्वी लोकामध्ये. त्याच्यानंतर परलोक म्हणजे कोणतं? स्वर्गलोक ते ब्रह्मलोक याच्यापर्यंत परलोकच म्हणतात. तर याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे भोग सांगितलेले आहेत त्याच्याविषयी आपली आसक्ती नसणे आणि त्याच्यामध्ये अहंकारही नसणं, आखा जे आहे त्याला भक्त म्हणतात. त्याचं हे तत्त्वज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर जन्म मृत्यू वृद्ध आणि रोग याच्यामध्ये जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष निर्माण होतात. तर ते दोष पाहून त्याच्यामध्ये प्रवृत्ती न ठेवणं किंवा याच्यापासून आपण दूर राहणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि हे तत्त्वज्ञानाचा अंगीकार करणं, अशी जी क्षमता ज्या मनुष्यामध्ये ज्या बुद्धीमध्ये आहे त्या मनुष्याला हे जे ज्ञान आहे तत्त्वज्ञान ग्रहण करण्याची त्याची मानसिकता आहे किंवा त्याचा अधिकार आहे असं इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आसक्तिरण भिष्वग्व पुत्रधार गृहादिषु नित्यमच खमचित्तत्वम इष्टानिष्टपतेषु. आपल्या घरातील पुत्र स्त्री घर धन इत्यादीमध्ये आसक्ती नसणे व ममता नसणे, तसेच आवडत्या आणि न आवडत्या गोष्टी घडल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये चित्त खमतल ठेवायचं, अशा प्रकारचं ज्यांची स्थिती आहे अशा मनुष्याला भक्ताला हे तत्त्वज्ञान ग्रहण करण्याचं अधिकार आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये आसक्ती ठेवतो, आपण आपल्या घरातील कुटुंबाप्रती आसक्ती ठेवतो, तर ते आपण कर्तव्य भावनेने करायचं, परंतु त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायचं नाही आहे आणि या शरीरामध्ये पण अहंता ठेवायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडल्या तर त्याच्यामध्ये सुखी होणं आणि नावडत्या गोष्टी घडल्या तर त्यामुळे दुःखी होणं, असं काही न करणं, असं जे खमचित्त ज्याचं होतं अशा मनुष्याला भक्त म्हटलेलं आहे आणि अशा भक्तालाच ह्या तत्त्वज्ञान ग्रहण करण्याचं अधिकारी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी काही लक्षणं पुढे भगवंत सांगत आहेत. मयी चान्नन्य योगेन भक्तिरव विचारिणी विविक्त देश सेवित्वम आरतीजनकंखदी. मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्याच्या खेळवाची आवड नसणे, असे जे लक्षणं आहेत ती भक्ताची आहेत. म्हणजे सर्व प्रकारे भगवंतामध्ये भगवंतांची भक्ती करणं. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे फक्त भगवंताकरिताच भगवंताची भक्ती करणे म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती होय. त्याच्यानंतर आहे एकांतामध्ये राहण्याचा स्वभाव. एकांतामध्ये राहून भगवंताची भक्ती करायचं, भगवंताच्या तत्त्वज्ञानांचं अभ्यास करायचं, हे जो स्वभाव आहे असा स्वभाव राहणं. त्याच्यानंतर जे प्रपंच मनुष्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारे चित्त प्रपंचामध्ये प्रत्येक वेळेला गुंतून ठेवतात अशापासून निवृत्त होणं, असं जे गुण आहे ते भक्तामध्ये राहणं गरजेचं आहे. असे जे गुण ज्या भक्तामध्ये आहेत असा भक्त हे तत्त्वज्ञान ग्रहण करण्याचा अधिकारी आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगत आहेत. त्याच्यानंतर आणखी काही लक्षणं भगवंत पुढील श्लोकामध्ये सांगत आहेत. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्त्वज्ञानार्थ दर्शनम यतज्ञानम इति प्रोक्तमज्ञानम यदतो अन्यथा. अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले जाते. अध्यात्मज्ञानामध्ये ज्याची नित्यस्थिती आहे आणि तत्त्वज्ञान ज्याला प्राप्त करण्याची इच्छा आहे अशा मनुष्याचं जे ज्ञान तो ग्रहण करतो तेच तत्त्वज्ञान होय आणि तेच त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. आणि याच्या उलट जे आहे ते अज्ञान. ज्ञान म्हणजे काय आपण दुसऱ्या अध्यायापासून पाहिलेलं आहे. या सर्व ब्रह्मांडामध्ये एकच भगवंत तत्त्व आहेत हे म्हणजे ज्ञान. आणि ह्या सर्व ब्रह्मांडामध्ये जितके काही भूतमात्र आहेत त्या सर्वांमध्ये एकाच भगवंतांचा अंश वसलेला आहे हे पाहणं म्हणजेच विज्ञान होय. अशा प्रकारचं ज्ञान आणि विज्ञानचं तत्त्व ग्रहण करण्याचं अंगीकार करण्याची शक्ती ज्या मनुष्याच्या बुद्धीमध्ये आहे
तो मनुष्य ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकारी होय. आणि या उलट जितकं काही आहे ते अज्ञान होय. अज्ञान म्हणजे काय, तर हे शरीर म्हणजे मीच आहे. त्याच्यानंतर या शरीराचे जितके काही नातलग आपलं कुटुंब आहे ते माझं आहे असं जो समजतो त्याला अज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. आता यापुढील श्लोकामध्ये भगवंत सांगतात की नेयम यत् तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वा अमृतमाश्नुते अनादि मत्परम ब्रह्म न खत न अखत उच्यते. जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादि परब्रह्म खतही म्हणता येत नाही आणि अखतही म्हणता येत नाही. आता भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले आहेत की जे जाणण्यासारखं आहे, म्हणजे जे तत्त्वज्ञानानं जाणण्यासारखं आहे, ज्याचं तत्त्व स्वरूप जाणण्यासारखं आहे असं जे ज्ञान आहे मी ते तुला आता सांगणार आहे. आणि ते जे ज्ञान आहे असं तत्त्वज्ञान, भगवंताचं जे तत्त्वज्ञान आहे, भगवंताच्या स्वरूपाचं जे ज्ञान आहे त्याला खतही म्हणता येत नाही आणि अखतही म्हणता येत नाही. म्हणजे त्याला सच्चिदानंद स्वरूप असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते काय, ते अनिर्वचनीय तत्त्व आहे. अशा ते अनिर्वचनीय तत्त्व म्हणजे काय, ज्याचं की शब्दांना वर्णन करता येत नाही असं तत्त्व म्हणजे खतही नाही आणि अखतही नाही. आणि असं तत्त्व फक्त भगवंत तत्त्व किंवा भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्याचंच वर्णन जे आहे भगवंताने या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आता असं हे भगवंत कसे आहेत त्याचं वर्णन येतं पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत. खर्वता पाणीपादम तत्खर्वतो अक्षी शिरोमुखम खर्वता कृती मुल्लके खर्व महावृत्तम तिष्ठते. असे ते भगवंत तत्व जे आहे ते सर्व बाजूने हातपाय आखलेले, सर्वच बाजूने त्यांचे डोळे आखलेले, त्याच्यानंतर सर्वच बाजूने त्याचे डोके व तोंडे आखलेले, तसेच सर्वच बाजूने कान आखलेले असे ते आहे. कारण ते या सर्व विश्वाला सर्व व्यापकपणे व्यापून राहिलेले. असं हे भगवंत तत्व किंवा परमतत्व जे आहे ते कसं आहे तर याचं वर्णन सांगू लागलेले आहेत. तर हे भगवंत तत्व जे आहे यांचं जे आहे ते हात आणि पाय जे आहेत सर्वच बाजूने आहेत. त्याच्यानंतर यांचे डोळे सर्व हे ब्रह्मांडाच्या रूपाने जे आहे ते डोळे आणि कान आहेत, तोंड आहेत. त्याच्यानंतर सर्वच बाजूने या ब्रह्मांडामध्ये भगवंताचे कान आहेत. म्हणून ते भगवंत जे आहेत सर्वच वेळा आपण काय केलं ते डोळ्याने पाहता आहेत आणि कानानं ऐकत पण आहेत. म्हणून हे सर्व या ब्रह्मांडाला सर्व व्यापकतेने व्यापून राहिलेले आहेत. म्हणजे आपण केलेल्या कोणत्याही कर्माला, मग ते आपण अंधारात करू, उजेडात करू, कोणाला लपून करू, तर ते सर्व पाहणारे हे भगवंतच आहेत. कारण या भगवंतांचे सर्व कान, डोळे हे सर्वच बाजूला पसरलेले आहेत. अजून हे भगवंत कसे आहेत याच्याविषयी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. सर्वेंद्रिय गुणाभाकम सर्वेंद्रिय विवर्जितम अखक्तम सर्वभूत यवच निर्गुणम गुणभोक्तृच. ते भगवंत तत्व सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे, परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आहे आणि निर्गुण असूनही गुणांचे भोग घेणारे आहे. आता हे भगवंत तत्व जे आहे, परमतत्व जे आहे ते सर्वच इंद्रियांच्या तत्वाला जाणणारे आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये याच्याने प्रत्येक गोष्टीचं, पंचविषयाचं आपण मनुष्य भोग वेगवेगळ्या पदार्थाचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याचे वेगवेगळ्या पद्धतीने भोग घेत असतो. तर हे घेतलेलं आहे आणि न घेतलेलं आहे याला भगवंत स्वतःच जाणतात. त्याच्यानंतर हे जे भोग घेणारं आहेत भगवंत जे आहे त्या इंद्रियाद्वारे जे शरीर भोग घेतं याला जाणणारे जे आहेत आपल्या ब्रह्मांडाच्या जो एक अंश म्हणून सर्वांच्या शरीरामध्ये बसलेले क्षेत्रज्ञ जीवात्मा जे आहेत तेच इंद्रियांनी रहित असलेले भगवंत जे आहेत ते सर्वांनाच जाणतात. त्याच्यानंतर हे भगवंत तत्व जे आहे ते सर्वांना धारण पोषण करणारे आहेत आणि हे निर्गुण असून सुद्धा गुणासारखे भोग घेणारे आहेत असे भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितले आहेत. यापुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत बहिरंतश्च भूतानं चरम चरमेवच सूक्ष्मत्वात अविज्ञेय दुरुक्तमच अंतिकेच तत. ते चराचर सर्व प्राणीमात्राच्या बाहेर व आत परिपूर्णपणे भरलेले असे हे आत्मतत्व आहे. तसेच ते चर आणि अचरही आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगेही नाही, तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले हे भगवंतत्वच आहे. बरं, हे भगवंतत्व कसं आहे तर हे सर्व प्राणीमात्राच्या आत आणि बाहेर पण आहे.
आणि सर्वांच्या मध्ये आणि बाहेर आहे, त्याच्यानंतर सर्वांना व्यापून राहिलेले आहे। हे भगवंत तत्व जे आहे, परमतत्व जे आहे, ह्या सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले आहे। म्हणजे कसं, आता हे पहा, आपण थोडक्यात आपल्याला लक्षात येण्यासाठी जे आहे, हे पूर्ण 4 भूत जे आहेत, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, या 4ही भूतांना व्यापून राहिलेलं कोण आहे, तर हे आकाश तत्व आहे। आकाशामध्ये हे पूर्ण 4 महाभूत आहेत, याला व्यापून राहिलेले। आणि परमतत्व किंवा परमात्मा किंवा भगवान जे आहेत, या आकाश तत्वालाही व्यापून शिल्लक राहिलेले। म्हणजे आता याला पुराणामध्ये व्याख्या सांगितलेली आहे। पृथ्वी महाभूत म्हणजे कशाला म्हणायचं, हे आपण ज्या पृथ्वीवर राहतो या पृथ्वीलाच नाही म्हणायचं, तर या ब्रह्मांडामध्ये जितके काही ग्रह तारे आपल्याला चांदण्याच्या रूपाने रात्री दिसतात, त्या सर्वांना पृथ्वी महाभूत म्हटलेले आहे। पृथ्वी महाभूत म्हणजे सर्व तारे, तारकांचा समूह, ग्रह, हे सर्व हे पृथ्वी महाभूत आहे। ह्या पृथ्वी महाभूतापेक्षा मोठं, म्हणजे ह्या पृथ्वी महाभूताच्या 100 पटीनं मोठं आप महाभूत आहे। आप महाभूत म्हणजे पाणी। मग पाणी म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपल्या पृथ्वीवरती समुद्र आहे, तर ते म्हणजे आप महाभूत आहे। बरोबर आहे, पृथ्वीवरती समुद्र आहे आणि जमीन 29% आहे आणि पाणी हे जे आहे ते 71%। म्हणजे आपल्या जमिनीपेक्षा पृथ्वीवरील पाणी हे जास्त आहे। परंतु आपल्याला सांगितलं तर अजब वाटेल की या ब्रह्मांडामध्ये जे आहे, हे जितके पृथ्वी महाभूत आहे, म्हणजे वेगवेगळे तारे आहेत, हे आहेत, तर यांच्यापेक्षाही 100 पटीनं व्यापक असलेलं आप महाभूत म्हणजे पाणी आहे सूक्ष्मतेनं, की जे पाणी आपल्याला पर्जन्य म्हणजे पावसाच्या रूपाने जे आपल्याला उत्पन्न होतं। आपण पाहतो पाऊस जेव्हा पडतं त्यावेळेला मोठ्या नदी नाले पूर्ण भरून वाहतात, पूर येतं, महापूर येतं। तर हे का बरं, तर हे या पृथ्वी तलावरील आकाशामध्ये आणि संपूर्ण ब्रह्मांडातील आकाशामध्ये आप महाभूत पसरलेले आहे। त्या आप महाभूतामधूनच हे जे ढग आहेत ते पाणी घेऊन पृथ्वीवरती त्याचा वर्ष करतात। म्हणजे पृथ्वी महाभूतापेक्षा 100 पटीनं मोठं असं काय आहे, आप महाभूत आहे। या आप महाभूतापेक्षा 100 पटीनं मोठं तेज महाभूत आहे। तेज महाभूत म्हणजे अग्नी महाभूत। आता अग्नि महाभूत बघा, आपण कुठेही जरी काडी पेटवली तर तिथं अग्नी प्रगट होतो। मग अग्नी प्रगट जे होत आहे, जर तिथं अग्नी नसेल तर अग्नी कसं प्रगट होईल बरं? म्हणजे याचा अर्थ काय, प्रत्येक जागी अग्नी आहे म्हणून अग्नी प्रगट होतो। म्हणून या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अग्नी जे आहे ते पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापलेलं आहे आणि ते आप महाभूतापेक्षाही 100 पटीनं मोठं आहे अग्नि महाभूत। आणि या अग्नि महाभूतापेक्षा 100 पटीनं जे मोठं आहे ते वायू महाभूत आहे। वायू महाभूत म्हणजे जे आपण श्वास घेतो ते वायू जे आहे वेगवेगळ्या प्रकाराने आता आपल्या विज्ञानामध्ये सांगितलेले, त्या संपूर्ण वायूला वायू महाभूत असं म्हटलेलं आहे। ते तेज महाभूतापेक्षा 100 पटीनं मोठं आहे। आणि या वायू महाभूताच्या 100 पटीनं मोठं आकाश महाभूत आहे। म्हणून या 4ही महाभूताला व्यापकतेनं सर्व पोटामध्ये घेऊन राहिलेलं कोण आहे, तर आकाश महाभूत आहे। तर ह्या आकाश महाभूत हे जे आहे, हे आकाश महाभूत म्हणजे ह्या भगवंतांच्या किंवा निर्गुण निराकार परमात्माच्या स्वरूपाच्या ठिकाणी किती आहे, हे बाकीचे तर 100 पटीने मोठे आहेत, परंतु भगवंताच्या ठिकाणी हे आकाश महाभूत आपल्याला ह्या पृथ्वी तलावरील एक मातीचा कण आहे। आकाश महाभूत या भगवंतामध्ये म्हणजे भगवंत तत्व किती मोठे आहेत आणि किती व्यापक आहेत हे आपल्याला जाणून घेणं म्हणजे किती अवघड आहे पहा। इथं आपण एक मातीचा जर कण उचलायचा प्रयत्न केला तर ते कण उचलणंही आपल्याला शक्य नाही, इतका मातीचा कण म्हणजे बारीक आहे। तर हे आकाश महाभूत म्हणजे ह्या भगवंतत्वामध्ये एक मातीचा कण आहे। म्हणजे भगवंत तत्व, परमतत्व, निर्गुण निराकार तत्व किती मोठं आहे हे आपल्याला पाहायचं। आणि अशा या निर्गुण निराकार तत्वाचं, सगुण साकार तत्वाचं किंवा त्या भगवंत तत्वाचं हे आपण सर्व मनुष्य मात्रामध्ये, सर्व प्राणी मात्रामध्ये त्यांचा अंशच विद्यमान आहे असं या भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान आहे। म्हणजे आपली भगवद्गीता, आपलं तत्वज्ञान, आपलं हिंदूचं तत्वज्ञान हे किती सर्वश्रेष्ठ आहे पहा। म्हणून या पूर्ण ब्रह्मांडामधील सर्व देशामध्ये आपल्या हिंदूचं तत्वज्ञान भगवद्गीतेला सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान म्हणून गृहीत मानतात। का बरे, तर इतकं म्हणजे ह्या अशा एवढ्या भगवंतांचं अंश प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे
आता आपलं हे तत्त्वज्ञान सांगतं. तर हे अशा तत्त्वज्ञानांचं जे वर्णन आहे ते या भगवद्गीतेमध्ये आहे. आता यापुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतील की आतापर्यंत आता काय वर्णन पाहू लागलो तर आपण हे सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं वर्णन. त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञ म्हणजे हे कुणाचा अंश? भगवंताचा अंश. मग त्याचंच वर्णन जे आहे पण ते भगवंत सांगू लागले आहेत. असे भगवंत तत्व जे आहेत सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले आहेत आणि ते प्रत्येकाच्या शरीराच्या मध्येही आहेत आणि शरीराच्या बाहेर पण आहेत. अजून कसे आहेत? अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्त च तज्ज्ञेयम् ग्रसीष्णु प्रभवेष्णु च. आता आपण आपल्याला तत्वज्ञानाने किंवा पुराण ज्ञानाने आपल्याला ज्ञात आहे की आपल्या याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 मुख्य ईश्वर कोटीतले देवता आहेत. आता त्यांचंच वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. तो परमात्मा विभागरहित एकरूप आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतामध्ये वेगवेगळ्या आखल्यासारखा भाकत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू रूपाने या सर्व भूताचे धारण पोषण करतो, रुद्र रूपाने संहार करतो आणि ब्रह्मदेवा रूपाने सर्वांना उत्पन्न करणार आहे. आता याचंच वर्णन इथं सांगितलेलं आहे. एकाच भगवंत तत्वाला म्हणजे एकाच निर्गुण निराकार परमात्म्याला किंवा एकाच सगुण साकार परमात्म्याला जेव्हा ते परमात्मा या संपूर्ण ब्रह्मांडाचे उत्पन्न करतात तेव्हा त्यांना ब्रह्मदेव असं म्हणतात. जेव्हा तेच परमात्मा या संपूर्ण जगताचं एवढं मोठं ब्रह्मांड आहे, एवढे मोठे पूर्ण आपल्या या सृष्टीमध्ये इतकं मोठे आपली पृथ्वी आहे, सूर्य आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे तारे आहेत जे ते आपापल्या कक्षेमध्ये फिरू लागले. पृथ्वी एका कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत, वेगवेगळे तारे त्या ठिकाणी एका जागी स्थापित आहेत. मग यांना नियंता कोणीतरी यांच्यापेक्षा मोठं पाहिजे ना. यांना धारण करणारा नियंता ह्या ग्रह तारेपेक्षा यांच्यापेक्षा मोठा पाहिजे. तर ते जे मोठे आहेत ह्या सर्व सृष्टीचे पालन करणारे मग त्यांना म्हणतात भगवान विष्णू. मग जे भगवान तत्व जेव्हा या ब्रह्मांडाचं पालन करतात तेव्हा त्यांना त्याच भगवंताला विष्णू असं म्हणतात. आणि प्रलय काळामध्ये जेव्हा हे ब्रह्मदेवाचे पूर्ण 1 दिवस संपूर्ण होतो त्यावेळेला एक प्रलय होतो ब्रह्मदेवाचा एक संपूर्ण. मग त्यावेळेला ह्या सर्व ब्रह्मांडामधील ही आपली पृथ्वी जी आहे पूर्णपणे उलटापलट होते म्हणजे प्रलय होतो. पूर्ण या पृथ्वीवरती संपूर्ण पाणी येऊन जातं. मग ते प्रलय कोण करतात तर ते भगवान शिव हे करतात. म्हणून त्यांना संहार करता असं म्हटलेलं आहे. भगवान शिवांना संहार करता असं म्हटलेलं आहे. म्हणून संहार करणारे जे आहेत ते भगवान शिव आहेत असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं की एकच भगवंत जेव्हा या सृष्टीचं उत्पन्न करतात तेव्हा त्यांना ब्रह्मदेव म्हणतात. जेव्हा ते भगवंत या ब्रह्मांडाची उत्पत्ती करून पालन करतात तेव्हा त्यांना भगवान विष्णू म्हणतात. आणि जेव्हा तेच भगवंत जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडाचे संहार करतात तेव्हा त्या भगवंताला भगवान शिव असं म्हणतात. म्हणजे एकाच भगवंतांची ही वेगवेगळी नावं आहेत. हे आता भगवद्गीतेमध्ये पण आलं आणि याचंच वर्णन वेदव्याख्याने वेगवेगळ्या पुराणामध्ये ते मोठ्या रूपक कथेद्वारे त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्यांना त्याची म्हणजे आणखी जास्त रूपकतेने वर्णन पाहिजे तर वेगवेगळ्या आपल्याला महापुराणाचा 18 महापुराणं आहेत तर त्याचं आपल्याला वर्णन म्हणजे पाहता येतं तिथे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत की ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमोत्तमः
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य वेष्टितम्। असे ते परब्रह्म परमात्मा, ते परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे. आता आपण काय करतो, एक दिवा पेटवतो. त्या दिव्यापासून वेगवेगळे दिवे आपण आता दिवाळीमध्ये काय करतो, घरापुढे दिव्याची आराख मांडतो. तर आपण त्या पंथीमध्ये याच्यामध्ये दिव्यामध्ये दिवे पेटवतो. बरं कसं करतो, प्रत्येक वेळेला नवीन काडी ओढून आपण ते दिवा पेटवतो का, तर नाही. तर पहिल्यांदा एक दिवा लावतो आणि त्या दिव्याला दुसरी वात आपण पंथीची जी आहे ते पेटवत जातो. त्याप्रमाणे हे परब्रह्म परमात्मा जे आहेत हे परमज्योत आहेत आणि त्या परमज्योतीतून हे आलेले हे आपले क्षेत्रज्ञ जीवात्मा नावाची जे ज्योत आहेत हे आपल्या सर्व मनुष्याच्या शरीरामध्ये आहे, या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व प्राणीमात्राच्या शरीरामध्ये आहे, या सर्व वनस्पतीमध्ये आहे, प्राण्यामध्ये. त्याच एकाच भगवंताची वेगवेगळ्या प्रकारची ज्योत आहे ते. तर हे ज्योती एकाच भगवंतापासून, त्या परमज्योतीपासून ह्या पेटलेल्या ज्योती आहेत. म्हणून याला ज्योत कसं राहतं, पेटलेली राहते. म्हणजे ज्योतीचं बरं आपल्या जीवात्म्याचं जे स्वरूप आहे, ज्याला आपण जीवात्मा, कोणी जीव, कोणी प्राण, आता ह्या भगवद्गीतेमध्ये आत्तापर्यंत त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे, आता पुढे त्याला पुरुष म्हणतात. तर हे जे एकाच जीवाचे किंवा जीवात्म्याचे नावं आहेत त्यालाच दुसरं नाव याच्यामध्ये ज्योत म्हणून दिले. मुख्य ज्योत भगवंताला काय म्हटले, परमात्म्याला परमज्योत. आणि हे आपल्याला सर्व प्रत्येकांच्या जीवात्मा म्हणून प्रत्येकांच्या शरीरामध्ये जी ज्योत आहे त्याला ज्योत किंवा ज्योती असं इथं भगवंतांनी म्हटलेलं आहे. त्यालाच क्षेत्रज्ञ म्हटले. आता पुढील काही श्लोकामध्ये पुरुष असं म्हणतात त्याच क्षेत्रज्ञ जीवात्म्याला. मग आतापर्यंत आपण हे कोणतं वर्णन पाहिलं, काय पाहिलं ते इथं पुढील श्लोकामध्ये बघून सांगू लागले. इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ तसेच त्याचे ज्ञान आणि जाणण्याजोगी जे परमात्म्याचे स्वरूप आहे ते थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्वता जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणू लागलेत, आत्तापर्यंत हे जे मी तत्व सांगितलेलं आहे, म्हणजे हे या अध्यायामध्ये पण झालं 13व्या अध्यायात किंवा याच्या पुढे पण, तर हे तत्व कोणतं आहे, तर क्षेत्रज्ञ आणि क्षेत्रज्ञाचं तत्व आहे. मग यालाच काय म्हणतात, ज्ञान म्हणतात. हेच ज्ञान होय. क्षेत्र म्हणजे काय, हे शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तर या शरीरात असलेला जीवात्मा क्षेत्रज्ञ. तर ह्याचं ज्ञान मी आत्तापर्यंत सांगितलं. हे जे ज्ञान आहे याला जाणून माझा भक्त काय करतो, हे पूर्णपणे याचं तत्वता जाणतो. तत्वता जाणणं म्हणजे काय, हे जे जाणणं आहे याला तत्वता जाणणं म्हणतात. म्हणजे क्षेत्राचं स्वरूप, क्षेत्र म्हणजे हे शरीर जे आहे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे हे जाणणं, आणि हे भगवंतत्व जे आहे या भगवंतत्वापासून हा क्षेत्रज्ञ जीवात्मा प्रत्येक त्या शरीरामध्ये बसलेला आहे हे जाणणं जे आहे हेच ज्ञान आहे. हे आत्तापर्यंत आपण जे 12 अध्याय झालं, आता 13व्या अध्यायापर्यंत जे जाणत आहोत हे तत्वज्ञान आहे. यालाच ज्ञान म्हणतात, याला तत्वज्ञान म्हणतात, यालाच ज्ञान विज्ञान तत्व म्हणतात. मग आखा जो मनुष्य आहे, जो भक्त, अशा प्रकारे हे तत्वज्ञान जाणून घेतो, ज्ञान आणि विज्ञान तत्व जाणून घेतो, आखा तो भक्त, त्याला भगवंतांनी ज्ञानी भक्त असं म्हटलेले. तर आखा जो ज्ञानी भक्त आहे तो माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो, याच्यामध्ये किंचितही थोडीही शंका नाही, असं भगवंताचं वचन आहे. म्हणजे हा जो मार्ग झाला तो ज्ञानयोगाचा किंवा अभ्यास योगाचा मार्ग झाला, की आपण हे अभ्यास करून म्हणजे भगवंताचं तत्व स्वरूप जाणवतो. हे भगवद्गीतेचं ज्ञान म्हणजे काय आहे, तर भगवंताचं तत्व स्वरूप जाणणं आहे. पुराण ज्ञान म्हणजे काय आहे, पुराण ज्ञान म्हणजे भगवंतांनी वेगवेगळ्या अवतारामध्ये काय काय कार्य केलेलं आहे हे पाहणं म्हणजे पुराण ज्ञान. परंतु हे भगवद्गीता ज्ञान म्हणजे काय आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान हे तत्वज्ञान आहे. तत्वज्ञान आणि पुराणामध्ये
थोडासा मूलभूत फरक आहे. काय फरक आहे तर याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये किंवा षटशास्त्रामध्ये किंवा ब्रह्मसूत्रामध्ये आपण पूर्णपणे तत्त्वज्ञान घेतो. तत्त्वज्ञान घेतो म्हणजे काय घेतो, भगवंताचं ज्ञान घेतो. म्हणजे काय करून घेतो, भगवंत आहेत कसे, आपण कोण आहोत याचं ज्ञान करून घेतो. आणि आता ही भगवद्गीता एकमेव शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन कसं करायचं याचे मार्ग सांगितलेले आहेत. आता आपण कुठल्याही याच्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विद्या आहेत. जसं की आता डॉक्टर व्हायचं त्याच्यासाठी कोर्स आहेत, मग ते पण कोर्स लागलेच. आता लहान मुलगा जन्माला आणि तो डॉक्टर व्हायला जाईल का, तर नाही. त्याचे पूर्ण प्रत्येकाला म्हणजे शिकावं लागतं. 1ली ते 10वी, पुन्हा 12वी, 12वी नंतर मग पुन्हा वेगवेगळ्या परीक्षा. जसं की आता सध्या नीट आहे, डॉक्टर व्हायचं त्यांना नीट आहे, ज्यांना पूर्ण इंजिनियर व्हायचं त्यांना JEE परीक्षा आहे. मग त्याच्यानंतर तिथे इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, आमचं डॉक्टरचा कोर्स आहे. बाकीचे वेगवेगळे अधिकारी होतात MPSCतून, त्यांना ते MPSCच्या परीक्षा आहेत. म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा दिल्यानंतर त्या प्रकारचं पद आपल्याला भेटतं. त्याशिवाय भेटतं का, मग ह्या पृथ्वीतलावरचं एखादं पद भेटायचं तर आपल्याला त्या वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. मग भगवंतासारखं एवढं मोठं जे की आत्ता आपल्याला सांगितलं की पृथ्वी तलावरचा एक मातीचा कण जर आपण उचलला तर हे आकाश महाभूत ह्या भगवंतामध्ये तेवढं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं आहे तर ते आपल्याला उगं शक्य येईल का, मग उगं म्हणायचं. कोणीतरी म्हणजे अविचारी लोक म्हणतात मी देवापुढे जाऊन मूर्ती भंग केला, मूर्ती मला देवानं माझं काय वाकडं केलं, असे काही अविचारी लोक राहतात. मी भगवंताला शिवाय दिलो, भगवंतानी मला काय केलं, अशा प्रकारे भगवंत प्राप्त होत नाहीत. भगवंताला प्राप्त होण्याचे हे मार्ग आहेत, भगवंताला प्राप्त करायचे हे मार्ग आहेत. ते मार्ग कुठे आहेत, ह्या भगवद्गीतेमध्ये आहेत, ब्रह्मसूत्रामध्ये आहेत. त्याचा अभ्यास केला त्याप्रमाणे त्या मार्गाने जर गेलं तर ते भगवंत प्राप्त होतात, भगवंताचं ज्ञान होतं. त्याशिवाय ते होणं शक्य नाही. मग हे भगवद्गीता म्हणजे काय आहे, सर्वात अगोदर भगवद्गीता हे क्षेत्रज्ञाचं ज्ञान जाणणं हे आहे. म्हणजे मी कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणजे मी शरीर नाही आणि शरीर माझं नाही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी स्वतः दिलेलं आहे. भगवंत स्वतः सांगत आहेत, बाबा तू दुसरा कोण नाही, माझा एक अंश आहे, तू ह्या शरीरामध्ये तू माझा अंश रूपानं आलेला आहे, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंत स्वतः त्यांचे अंश म्हणून या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. बरं, भगवंताला जाणून घेण्यासाठी फक्त हे मनुष्य देह आहे, याच्याशिवाय दुसरं कोणीही जाणू शकत नाही असं भगवंतानीच स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्मसूत्रात सांगितलेलं आहे, वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला हे तत्त्वज्ञान जे आहे ते अशा या तत्त्वज्ञान प्रधान ग्रंथ मुख्य भगवद्गीता आहे याच्यातून करून घ्यायचं आहे. आणि बाकीचे जे पुराण वगैरे आहेत त्या पुराणामध्ये आपण कथा, त्या कथेनुरूप जे आहे ते भगवंतांचे वेगवेगळ्या अवतारामध्ये काय काम केलेत हे आपण त्याच्यात जाणतो. हा मूलभूत फरक आहे. आता यापुढे जे आहे भगवान श्रीकृष्ण जे आहेत पुढे प्रकृती आणि पुरुष याच्या योगानं पुढं वर्णन सांगतील. ते वर्णन आपण उद्या पाहूया. आतापर्यंत जे वर्णन इथं केलेलं आहे आलेलं आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतो, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, भगवान शिवांच्या चरणी अर्पण करतो आणि इथंच थांबूया. ओम.